एबीपीएस एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बेल आयकॉनला क्लिक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहत राहा. नववीच्या आजच्या भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रमेयावरून सिद्धता कसे लिहितात. व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पाहूया सिद्धता लेखन. आजच्या भागामध्ये आपण सिद्धता प्रूफ्स याबद्दल युक्लिडच्या गृहीतक त्यानंतर प्रमेय यांची माहिती घेतली होती. त्यावरून पक्ष साध्य कसं लिहितात थोडक्यात आपण माहिती घेतली होती. परत एकदा आपण उजळणी करूया. गृहीतकाच्या आधारे तर्कशुद्ध मांडणीची नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. त्या सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असं म्हणतात. मग आता हे प्रमेय आहे दिलेलं ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून एखादे सशर्त विधान सत्य आहे असं आपल्याला सिद्ध करायचं असते तेव्हा त्यातील पूर्वांग, त्या विधानातला पूर्वांग म्हणजे पक्ष आणि उत्तरांग म्हणजे साध्य असतो. म्हणजे जरचा भाग हा पक्ष तर तरचा भाग हा साध्य असतो. यावर आपण पक्षसाध्य लिहू शकतो. मग एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो आणि मग तो सत्य मानण्यासाठी आपण जे काही तर्कशुद्ध मांडणी करतो, त्याच्या बाजू एकरूप दाखवतो, कोण एकरूप दाखवतो किंवा त्याचे काही लंब काढतो किंवा लंब दुभाजक काढतो, जे काय करतो आपण किंवा अगोदरचे गुणधर्मांचा वापर त्याच्यामध्ये करतो आणि जी जी मांडणी करतो त्या मांडणीला म्हणतात प्रमेयाची सिद्धता. आणि या पायरींमधूनच आपल्याला सिद्धता लिहायची असते. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. प्रत्यक्ष प्रकारे आणि अप्रत्यक्ष. मग त्यातला प्रत्यक्ष प्रकार आपण पाहणार आहोत. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनाच्या गुणधर्माचं प्रत्यक्ष सिद्धता आपण लिहिणार आहोत. म्हणजे पहिली पद्धत आपण आज पाहणार आहोत, प्रत्यक्ष सिद्धता, डायरेक्ट प्रूफ. बघा, आपल्याला जे विधान दिलेलं आहे प्रमेयाचं, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आपण पाहिलं वाक्य जर तरच्या भाषेत असतं किंवा दोन भागामध्ये असतं, एक पूर्वांग आणि एक उत्तरांग. मग याच्यात पूर्वांग काय आहे तर दोन रेषा एकमेकांना छेदल्यास. उत्तरांग काय आहे तर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. मग आकृतीवरून होणारे जे विरुद्ध कोन आहेत ते आपल्याला समान मापाचे सिद्ध करायचे. बघा, दिलेल्या वाक्यावरून दोन रेषा एकमेकाला छेदतायत ओ बिंदूमध्ये. आता इथे बघा, ए ओ बी हे एक रेषीय बिंदू, सी ओ डी एक रेषीय बिंदू आहे. ए ओ सी या कोणाचा बी ओ डी हा विरुद्ध कोन आहे, म्हणजे हे एकमेकाचे विरुद्ध कोन. त्याचप्रमाणे बी ओ सी हा एओडी कोणाचा विरुद्ध कोन आहे. मग पक्ष काय लिहिणार आपण यावरून तर आपल्याला दोन रेषा दिलेल्या आहे आणि त्या एकमेकांना छेदतात. मग दोन रेषा कोणत्या तर रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदूमध्ये छेदतात. बरोबर. आणि आता आपण पाहिलं की या बिंदूंची रचना कशी आहे तर ए बीच्या दरम्यान ओ आहे आणि सी डीच्या दरम्यान ओ आहे. काय साध्य करायचं आहे, कोन एओसी बरोबर कोन बीओडी आणि कोन बीओसी बरोबर कोन एओडी. मग आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला सिद्धता लिहायची आहे. पहिले सिद्धतामध्ये आपण पहिलं एका गुणधर्माचा वापर करणार आहोत. कोन एओसी आणि कोन बीओसी बेरीज केली. आकृतीत पहा, ए ओ सी हा कोन
आणि BOC हा कोन, म्हणजे या दोन कोनांची बेरीज केली. काय येईल बेरीज? 180 अंश, कारण हे रेषीय जोडी कोन आहे. बरोबर. मग याला विधान क्रमांक 1 दिलं. आता कोन BOC आणि BOD या दोन कोनाच्या मापाची बेरीज करूया. या BOC आणि BOD ही पण 180, कारण हे सुद्धा रेषीय जोडी कोन आहे. याला विधान क्रमांक 2 दिलं. आता दोन्ही विधानांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत म्हणून उजव्या बाजू सारख्या आहेत. मग विधान 1 व 2 वरून काय म्हणता येईल? तर कोन AOC अधिक कोन BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD, म्हणजे ही बाजू बरोबर ही बाजू. मग या विधानामध्ये जर बारकाईने बघितलं तर दोन कोनांमध्ये दोन्ही बाजूला कोन BOC मिळवलेला आहे. AOC मध्ये BOC मिळवला आहे तर BOD मध्ये BOC मिळवला आहे. तर दोन्ही मधून आपण हा BOC वजा करून घेऊ. हा जर कट केला दोन्ही बाजूचा BOC तर आपल्याला मिळेल कोन AOC बरोबर कोन BOD. जरा आपल्या साध्याकडे बघता का एकदा? साध्यातलं पहिलं जे विधान होतं आपलं कोन AOC बरोबर कोन BOD आपण सिद्ध केलंय. याचप्रमाणे BOD अधिक कोन AOD या दोन कोनाच्या मापाची बेरीज, त्याच्यानंतर AOD आणि AOC या दोन कोनाच्या मापाची बेरीज घेतली असता पुन्हा दोन विधानं होतील आणि मग त्यावरून आपल्याला कोन BOC आणि AOD हे समान मापाचे हे सिद्ध करता येईल. याचप्रमाणे कोन BOC बरोबर कोन AOD हे सिद्ध करता येईल. अशा प्रकारे ही प्रत्यक्ष सिद्धता लिहिता येते. आता आपण जे प्रमेय सिद्ध केलं त्याला म्हणतात प्रत्यक्ष सिद्धता. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धतेकडे वळूया. या पद्धतीत सुरुवातीला साध्य असत्य आहे असं गृहीत धरलं जातं. जे सिद्ध करायचं आहे ते सिद्ध झालेलं नाही म्हणून ते असत्य आहे असं आपण धरायचं आणि त्या आधारे तर्काच्या आणि आधीच्या मान्य असलेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. हा निष्कर्ष माहीत असलेल्या गुणधर्माशी किंवा पक्षाशी किंवा दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. आता आपण जिथपर्यंत पोहोचणार आहोत ती माहिती असलेल्या किंवा एखाद्या गुणधर्माशी किंवा पक्षात दिलेल्या माहितीची विसंगत म्हणजे वेगळं असेल. मग त्यामुळे साध्य असं असत्य आहे हे मानणं चुकीचं आहे असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल, कारण आपण निश्चित साध्यापर्यंत पोहोचणारच नाही. मग त्यामुळे साध्य सत्य आहे हे आपल्याला स्वीकारावे लागते, कारण आपण तर्कशुद्ध मांडणी करून जर आपण निष्कर्ष काढला की आपण जे साध्य असत्य मानलं आहे ते असत्य मानणं चुकीचं आहे. मग असत्य मानणं चुकीचं आहे याचा अर्थ ते विधान किंवा ते सत्य आहे या निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं. एक उदाहरण पाहूया यावरचं. विधान आहे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्यांचे संच वगैरे ते माहिती घेतली होती त्यावेळेस आपण हे पाहिलेलं आहे की मूळ संख्यांमध्ये 2 ही एकमेव समसंख्या आहे, बाकी सर्व विषम असतात. म्हणजे आपल्याला दिलेलं विधान हे आपल्याला माहिती आहे की 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम असते, फक्त 2 ही एकच सम आहे. सशर्त विधान. जर P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल, आपल्याला दिलेलं विधान आपण जर तरच्या स्वरूपात लिहितोय. जर P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर P ही विषम संख्या असते. बरोबर ना?
मग पक्ष, पक्षामध्ये काय, तर पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. पी काय आहे, 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. म्हणजेच काय, तर पी चे 1 व पी हे 2च विभाजक आहे. कारण मूळ संख्येला 2च विभाजक असतात, ती संख्या आणि 1. मग पीला पी आणि 1 हे 2च विभाजक आहे. साध्य करायचं आपल्याला. पी ही विषम संख्या आहे. पी विषम संख्या आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग पहिल्यांदा सिद्धता घेऊ. पी ही विषम संख्या नाही असं मानूया. आता आपण अप्रत्यक्ष सिद्धतेच्या रचना पाहिली होती, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा साध्य हे असत्य आहे असं म्हणायचं आहे. पी ही विषम संख्या नाही असं आपण म्हणू. मग पी विषम नाही म्हणजे काय, तर पी ही समसंख्या. म्हणून 2 हा पीचा विभाजक झाला. कारण समसंख्या आहे, त्या प्रत्येक समसंख्येचा 2 हा विभाजक असतो. गुणधर्म आहे. पण पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. पक्षामध्ये काय म्हटलं आहे, पी 2 नाही आहे, तर ती 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मग एक आणि पी हे 2च विभाजक आहे. पी ला 1 आणि पी हे 2च विभाजक आहे. आत्ताच आपण म्हटलं की 2ही विभाजक आहे. विधान 1 मध्ये बघा, 2 हा पीचा विभाजक आहे असं म्हणतोय आपण, आणि 1 आणि पी हे पीचे विभाजक आहे. म्हणजे 1, 2 आणि पी असे विभाजक झाले 3. पण मूळ संख्येला तर 2च विभाजक असतात. म्हणजे आपण काहीतरी विसंगत वाक्याकडे आलो आहे. याचा अर्थ असा की आपण मानलेलं विधान चूक आहे. काय मानलं होतं आपण, की पी ही विषम संख्या नाही. म्हणजे पी काय झाली मग, विषम संख्या. म्हणजेच पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती विषम संख्या आहे. अशा प्रकारे हे विधान आपल्याला सिद्ध करता येतं. खालील विधानातील पक्ष आणि साध्य लिहा. काही विधानं दिल्या आहेत, त्या विधानावरून पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. जर त्रिकोणात 3 बाजू एकरूप असतील तर त्याचे 3ही कोन एकरूप असतात. मग समजा आपण त्रिकोण एबीसी दिला आहे, मग त्याच्या 3 बाजू, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी एकरूप आहेत. मग काय येईल, त्या त्रिकोणाचे 3ही कोन म्हणजे कोणते असतील, कोन ए, कोन बी आणि कोन सी. म्हणून साध्य आपण लिहिलं, कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी. दुसरं विधान आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण, मग चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे आणि त्याचे कर्ण एसी आणि बीडी परस्पराला ओ बिंदूमध्ये छेदतात. आता ओ मध्ये छेदल्यामुळे एसी आणि बीडीचे 2-2 भाग झाले, बरोबर. मग रेख ओ ए किंवा ओ सी हे एकरूप आहेत, किंवा रेख ओ बी आणि रेख ओ डी हे एकरूप आहेत. आणखी एक उदाहरण बघ. 2 समभुज त्रिकोण समरूप असतात. समभुज त्रिकोण म्हणजे त्यांच्या बाजू सारख्या आहेत, कोन सुद्धा सारखे आहेत. मग त्रिकोण एलेव्हन आणि त्रिकोण पीक्यूआर, मग हे समरूप आहेत हे लिहायचं आहे. म्हणजे त्रिकोण एलेव्हन समरूप त्रिकोण पीक्यूआर. अशा प्रकारे पक्ष आणि साध्य लिहिता येते. खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष साध्य लिहायचं आहे. विधान दिले, आता मागच्याप्रमाणेच पक्ष साध्य लिहायचं आहे, पण त्यात अगोदर आपल्याला आकृती काढायची. त्रिकोणाच्या दोन्ही बाजूवर काढलेली शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या 2 बाजू एकरूप असतात. बघा, त्रिकोण एबीसी आहे, त्याच्यामध्ये
BD आणि CE हे दोन लंब काढलेले आहेत. BE आणि CE आणि BD. मग पक्षामध्ये त्रिकोण ABC मध्ये आता BD हा AC ला लंब आहे, तर CE हा AB ला लंब आहे. म्हणून ज्या बाजूला लंब आहेत त्या कोणत्या कोणत्या, तर AB आणि AC हे एकरूप आहे सिद्ध करायचं आहे. आता आपल्याला एक आणखी माहितीपूर्वक दिली आहे की BD आणि CE हे लंब एकरूप असतील, शिरोलंब एकरूप असतील तर साध्य ज्यांच्यावर लंब टाकलेले आहे त्या बाजू म्हणजे AB आणि बाजू AC ह्या एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अशा प्रकारे आकृतीवरून विधानावरून आकृती आणि आकृतीवरून पक्षसाध्य लिहिता येतं. दुसरं विधान पाहूया. रेषीय जोडीतून कोण एकरूप असतील तर बघा, रेषीय जोडी AB रेषेवर एक CD किरण काढला आहे. याच्यामध्ये दोन रेषीय जोडी कोण आहे, कोण ADC आणि CDB हे रेषीय जोडी आहे, म्हणजे दोघं मिळून त्यांची बेरीज 180. मग कोण ADC आणि CDB हे रेषीय जोडी कोण आहेत, म्हणून ADC आणि CDB हे एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजे दोघांचे माप सारखे आहेत. तर सिद्ध करायचं आहे की ADC आणि CDB हे 90 अंशाचे कोण आहेत. दोन्ही कोण एकरूप आहेत, दोघांची बेरीज 180 म्हणून प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करते.